लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. बाकीचं काय नाही, आपला रस्ता होतोय. थोडंसं सोनं घेऊन झालंय आपल्या येणाऱ्या लग्नासाठी. मित्रांनो, आपण आहे ना गिव्ह अवे ठेवला होता बरोबर. तर त्या गिव्ह अवेचा विनर जो आहे, ॲक्च्युली आपण डायरेक्ट ना घरी आलो, जेवण वगैरे केला होता. जे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे मी की आपण ॲपल विजन प्रो यूज केला होता. आणि प्लस आता आपण आहे ना घरी आलो, प्रॉपर थोडा रेस्ट केला आणि आता आपल्याला जायचं आहे जिमला. नाही जाते मी, ॲक्च्युली घरीच वर्कआउट करणार आहे. आणि भूमिपूजन आणि काय लोकार्पण सोहळा आहे आपल्या रस्त्याचा आणि बरेच विविध कामांचा. तर आपण म्हणजे आमदार वगैरे येणार आहे तिथं, तर त्यासाठी आपल्याला जायचं. जस्ट बघून येणार आहे काय विषय. ओके, आणि आज घरीच वर्कआउट करतोय आपण. मित्रांनो, कसं आहे ना, एकट्यामध्ये मजा येत नाही वर्कआउट करायला, पण आपण मजेसाठी वर्कआउट नाही करत आहे, राईट. येस, जिममध्ये गेलं तर एन्जॉय होतो, ते वेगळी गोष्ट, पण स्किप करणं हा आपला पार्ट नाही आहे, त्यामुळे आपण वर्कआउट करतोय. मित्रांनो, शोल्डर एक्सरसाइज केली आपण. खूप घाई गडबडीत फोन आला होता की त्या आलेत म्हणून, तर आपण जरा थोडंसं निघतोय लगेच. आत्ता आपण जाऊन बघूयात काय विषय, बघूयात पूर्णपणे, ठीक. आणि आज झाला होम आपल्या जिमचा पूर्ण उपयोग शशी सरांमुळं. थँक्यू शशी सर. हे असंच, आणि पावसाळ्यामध्ये तर याचा भरपूर जास्त उपयोग होणार आहे. असो, मला तुम्हाला लाईट बिलाची पण अपडेट द्यायची आहे की ते 19,000चं लाईट बिल आलं होतं, त्याचा काय विषय दे तुम्हाला आल्यावरती. चला डायरेक्ट निघूयात कार्यक्रमाच्या इकडे. ओके. पोलीस पाटील माऊली काळे. रस्ते खराब आणि त्यावर दुर्लक्षित अशा प्रकारचं आहे काम. पहिला आपण इकडनं रस्ता केला सुसाकोपूर बांध, आपण कॅडबरीच्या बाजूने रस्ता केला, शेजारचा पूल आपण बांधला. लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. बाकीचं काय नाही, आपला रस्ता होतोय, त्यातला आपण खुशी मारलाय. म्हणजे आपल्या ना पूर्ण सिमेंटचा रस्ता होणार आहे. आत्ता अर्धा झाला आहे, सो माहीत नाही नंतर त्यांना बाकीची कामं असते, त्यामुळे आत्ता त्यांनी कार्यक्रम केला. पण होप सो बाकी रस्ता टिकावा आपला, आणि चांगला रस्ता बनवतात ते. नाईस. हे तुम्हाला दिसतंय का, पूर्ण आहे ना सिमेंटचा रस्ता करणं चालू आहे. सो त्यामुळे गावाला आपले जे सरपंच आहेत त्यांना फुल इज्जत. त्यांनी म्हणजे काम केले आणि करून दाखवलं आहे. सो नाईस. असं ॲक्च्युली रस्ता हा साईडचा पण व्हावा लवकर तो पण पूर्ण होईल. सो मस्त. पण नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आपण चाललो आहे जरा लग्नाची खरेदी करायला, कळेल तुम्हाला पुढं. सोना सोना नुसता सोना. चला भारी आहे ना, मस्तपैकी आहे ना. आपले हे झालेलं आहे, थोडंसं सोनं घेऊन झालंय आपल्या येणाऱ्या लग्नासाठी. म्हणलं आता थोडीफार शॉपिंग चालू होणार आहे, त्यामुळे आपलं जरा गाड्यांचं मिस होत आहे. आता निघूयात, पुढचं कामं करायचं आपल्याला. आपण डायरेक्ट घरी आलो सगळं खरेदी वगैरे करून, ठीक आहे. आणि आता आपला TVS वाला माणूस येतो आहे आणि तो गाडी पिकअप करणार आहे. आता तो माहीत नाही कधी देणार आहे, बोललो तर संध्याकाळपर्यंत देतो म्हणून, पण देतील ते, ठीक आहे. बघू काय TVSने नुसता वैताग आणला आहे. असो, व्लॉग एडिट करायचा आहे मला मागचा, आणि तो आपला अपलोड करायचा आहे. TVS वाला आलाय, त्याला गाडी देऊयात आता. हँडल आहे का? हा हा डगडग असा हालतोय. चालू तरी वगैरे नाही का, ते प्रॉपर हे होत आहे, ठीक आहे. आणि आपली नॉर्मल गाडी चालू ना, नॉर्मल रस्त्याला पण तिकडे व्हायब्रेट करत आहे. ओके, बेरिंग चेक करायला लागतं. काय करायचं ते चेक करा. मी फक्त सांगतोय तुम्हाला की
एवढं सगळं आहे प्रॉब्लेम. ठीक आहे. ठीक. आणि ज्यावेळेस आपण चालू करतो ना गाडी ची असेल ना हे दाबून हे करायचं कसली म्हणते ते चालू करायची बरोबर ना. ब्रेक दाबून स्टार्टर पण डायरेक्ट होते. ठीक आहे. आलं लक्षात. आणि हे जे आहे ना काय म्हणतात हा जो आपला हे फ्युएल टँकचा मीटर आहे. ठीक आहे. तो 2 वर काड्या असतील ना. ठीक आहे. डायरेक्ट आपण गाडी चालवतोय ऑटोमॅटिकली डायरेक्ट तो ह्याला येतो. नाही म्हणजे समजा चालवतोय. ठीक आहे. पेट्रोल भरलंय मी 200-250 पेट्रोल भरलंय समजा. आणि त्यानंतर मग काय होतं 2 वर काटा असेल. ठीक आहे. चालू डायरेक्ट तो ह्याच्यावर येतो. 1 वर येतच नाही. डायरेक्ट आखा कमी होतो. डायरेक्ट आखा कमी होतो. ठीक आहे. आणि गाडी पूर्णपणे ना ही अशी हालत नाही आता. ठीक आहे. पहिले कशी अशी हालायची. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं काय माहिती पण ते हँडल जो आहे आवाज येते का. ठीक आहे. तो पूर्णपणे मे बी लूज आहे वाटतं. त्यांनी काय व्यवस्थित हे नाही केलेलं. ते पण एक चेक करायचं. आणि काय म्हणतात त्याला आपण जे पिकअप घेतो ना. ठीक आहे. स्पीड ब्रेकरवर ना स्पीडवर समजा गेलं थपका ना असा आवाज येतो आणि पुढे आधी गाडी. आलं लक्षात. वाजते काय मला माहित नाही मला. ठीक आहे. पण ते शॉक ऑब्झर्व व्यवस्थित नसतील वाटतं. चेंज केलं म्हणतात ते पण माहित नाही मला त्यांनी चेंज केलंय का नाही काय हे केलंय. मग धाड 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 अशी गाडी वाजते पूर्णपणे. ठीक आहे. ओके. आणि अजून काय होतं हा पिकअप घेतो ना आपण त्याला असं वाटतं की असं ढकला लागते गाडी असं वाटतं उतरत नाही. उतरून डायरेक्ट गाडी ढकला असेल असं वाटतं. आणि मध्ये मध्ये मे बी ना एअर पकडते असं वाटतं गाडी चालवताना. त्यामुळे मे बी थोडासा त्रास होत असेल तर बघा त्याला. आता 4 ते 5 पॉईंट सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर रेकॉर्ड पण करून घेतलेले आहेत. परत तुमच्या नको म्हणायला की तुमचा एकच प्रॉब्लेम होता म्हणून. ठीक आहे. चालतंय. आलं सगळं लक्षात की तुला चालून दाखव एक्सपिरियन्स देऊ तुला. नाही समजलं मला ते काय प्रॉब्लेम. काय होतंय. हँडल बारचा पहिला प्रॉब्लेम आहे. हा बरोबर. हलतोय तो झाला. दुसरा ह्याचा प्रॉब्लेम आहे स्टार्टरचा. ठीक आहे. तिसरा फ्युएल टँकचा प्रॉब्लेम आहे. आणि चौथा जी वाजते ते वाजता येते. आणि चालवताना पिकअप घेत नाहीये. अशी नॉर्मल चालली ना नॉर्मल आपल्या ज्या नवीन गाड्या आहेत ना ते एकदम स्मूथ जातात. ही गाडी धाडधाड धाडधाड करत जाते. म्हणजे झटके देत. एक दिवस ठेवा 2 दिवस ठेवा 3 दिवस ठेवा पण गाडी नीटच करून पाहिजे. त्यांना पण सांगा. त्या अभिषेकला पण लय शिवाय घातलेले आहेत मी. त्यामुळेच त्यांनी माणूस पाठवलेला आहे. ठीक आहे. भले मला तुम्ही गाडी ठेवून जात नाहीये तुमच्या शब्दाप्रमाणे पण ठीक आहे. आता तुम्ही ते घेऊन जावा ते गाडी नीटच करून आणा. ठीक आहे. चालेल. त्याशिवाय अजिबात नका आणू. पेट्रोल गाडी जाईल ना. समजलं. चाकालते ते आवाज येतोय. आवाज येतो ते मला माहित नाही. ते तर म्हणतात की तसं त्याचा प्ले असतो. बघायला लागेल. प्ले असतो असं म्हटलंय 17 ते 18 वेळा. तो व्यवस्थित जातं ते करा जरा. बाकी काय नाही एवढं माहिती. तिथं गेलो सरांना विचारून सांगतो मी कन्फर्म. मला सांगूच नका. ती गाडी नीट फक्त करून आणून द्या. ओके. तेवढंच फक्त लक्षात ठेवा की गाडी नीटच करून आणायची. बरोबर. गाडी देऊन झाली. आता आईने सांगितलेली घरची कामं करू जरा. पाणी घालायचंय आणि घर पण साफ करायचंय. तेवढं पण करून घेऊ जरा लवकर. जरा आई खुश होईल. आईला कपडे पण टाकायचे. कपडे टाकू आता वॉशिंग मशीन मध्ये. थोडा ढिगारा आहे. बापरे. हा दिसतोय का एवढा सगळा पसारा करून ठेवलेला आहे. तो सगळा पसारा आहे तो नीट करायला लागणार आहे. आता 3 दिवस झालं जरा लक्ष नव्हतं. ऑफिसचं काम हे ते सगळं चालू होतं पहिले. आता ना सगळं करून घेतो. चला काम चालू. मित्रांनो आपण आहे ना गिव्ह अवे ठेवला होता बरोबर. तर त्या गिव्ह अवेचा विनर जो आहे तो आपल्या जिममध्ये भेटला. मला माहीत नव्हतं त्यांनी कमेंट केली होती. नंतर मला कळलं की आपल्या जिममध्ये येतं. आणि तो पहिलावाला होता. त्याची जी कमेंट आली होती त्याला रिप्लाय दिला. त्यांनी काही रिप्लाय केलं नाही आपल्याला. सो येस फ्रेंड्स हा प्रतीक आहे. तर ह्यांनी खूप छान कमेंट केली होती. ह्याने खूप चांगली कमेंट केली होती. तर आपण याला आता वॉच देणार आहे. ॲक्च्युली मला ना पूर्ण
गिफ्ट रॅप वगैरे करायला टाईम नाही भेटला, ते काही गडबड चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे काय भेटणार आहे तुम्ही त्याला अशीच देणार आहे. मला तुम्हाला ती दाखवायची नाही, पण मी त्याला देऊन टाकतो. त्याचं आहे ना सेटअप वगैरे तुला आहे ना आयफोनलाच सेट करायला. पासवर्ड आहे 1111 थँक्यू फ्रेंड्स. आणि दादा खूप मेहनत करतोय, गडागडावर जातोय, त्याची माहिती देतोय आपल्याला. नेमकं त्याच्याबद्दल कौतुक असावं. आणि प्लीज डू सबस्क्राईब, कमेंट अँड लाईक. बेस्ट ऑफ लक. ठीक आहे, व्हॉट्सअप फक्त आता एवढा विषय ह्या भाऊकडं अँड्रॉइड आहे. आता मला माहीत नाही कशाला कनेक्ट करणार आहे, आणि ते आपल्याला चालतं फक्त ॲपल फोन. त्याला म्हणलं बाबा बघ आता तुला काय करायचं. कारण की काय केलं होतं मी ज्यासोबत चालू होते ना, माझ्याकडे होतं 7ला आहे 6 होता, त्याला ते चालत नव्हतं. मग त्याला तो वॉचसाठी मला फोन द्यायला लागतो. आता आपण परत त्याला देतोय. मे बी तो फोन घेईल आयफोन आणि त्याला हे कनेक्ट करेल. ठीक आहे, माझ्या भावाकडे त्याला देऊन टाकायची. ठीक आहे, तो अशा आपलं भेटलेलं आहे. ठीक आहे, आणि आपलं गिव्ह अवे पूर्ण झालेलं आहे.